Come on, girls, come to the deeper side. आयला तो बघ. ए काय चाललंय? आपण आपल्या नवऱ्यांसारखी सगळी धमाल करता करता आपणही त्यांच्यासारखीच व्हायला लागलोय. म्हणजे ते इतर मुलींकडे डोळे फाडून फाडून बघतात आणि आपण मुलांकडे डोळे फाडून फाडून बघायला लागलो. नाही मी त्याच्याकडे बघत नव्हते. मी त्याच्या पोटाकडे बघत होते. बघ ना पोटाकडे बघ किती सपाट आणि स्लिम आहे. नाहीतर आपले नवरे शेपलेस. बघ ना यांना बायका सुटलेल्या चालत नाही. नाही नाही आणि स्वतःची ढेरी मात्र चालते. हो की नाही? मला या बिचाराची दया येते. का ग? अगं बघ ना आता हा वेल मेंटेन मुलगा आहे. मग हा प्रेमात पडेल. मग याचं लग्न होईल आणि मग याचाही एक नवरा होईल. चल चल चला चला. आणि मग तो बायकोला आरडरी सोडणार. आईस खाऊ आणि आळशी होणार. आणि 6 पॅक ऐवजी पोटाचा टायर होणार. आता मस्त फ्रेश होऊया आणि कुठेतरी भटकायला जाऊ. पण जायचं कुठे? कुठे थिबा पॅलेस? Hi, girls. गर्ल्स. Hi. ऑलिव्हिया हर्ब्लिचचा परिणाम. You people care for a drink? ड्रिंक? तुला कोल्ड ड्रिंक म्हणायचं का रे बाबा? अरे लहानांकडून मोठ्यांनी काही घ्यायचं नसतं. वय की नाही ग? त्या मुलींना दे. त्या बघ. चल ग. हे वेट. अरे तशा मुली तर अशा गळायला लागतात. पण काय ना मुरलेली वाईन रोज रोज मिळत नाही का? याचे अजून दुधाचे दात नाही पडले आणि वाईनच्या गोष्टी करतोय. तू कुठला रे बाळा? बाळा नाही. आधी जर्मनीत होतो. बॉम्ब कसा बनवायचा हे शिकत होतो. पण मला माहित नव्हतं की इतक्या हाय फ्रिक्वेन्सीचे ॲटम बॉम्ब्स इंडियातही आहेत. एखादा नाकावर फुटेल ना तेव्हा कळेल. अरे तुमचा रूम नंबर तरी द्या मला. मीने याला पेटवायचा की गाडायचा? ओके आय गॉट इट. तुम्हाला 4 चौघांमध्ये लाज वाटते ना? नो प्रॉब्लेम. अरे तुम्ही तुमचा रूम नंबर देऊन तर बघा. आय एम ॲट युअर सर्व्हिस. मुर्दा उचलला. मी कुठे मागितला? नका देऊ. नाही नका देऊ. कोण? नको वाईन नको काही नको. काय वाटतं तुला? त्या डॉक्टरशी जरा नीट वागा आज. कळलं ना? हा डॉक्टर काही बोलायचं नाही आज. मॉर्निंग म्हणलं की फ्रेश वाटतं. हा चला. एक्सक्यूज मॅडम. हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स 1 डे बिफोर. थँक्यू. प्रेमा तोपखाने. त्यांना आजच ICU मधून शिफ्ट केलंय रूम नंबर 25 मध्ये. आम्ही भेटू शकतो? हो चालेल. थँक्यू. माणूस आहे. 25 नंबर. विजयराव तुम्ही व्हा पुढं. आम्ही आहोत ना पाठीशी. बिंदास. सावकाश. काशे रुसलीये. काशे माझं चुकलं. तू तिकडं देवदर्शनाला आणि मी इकडं असं नव्हतं करायला पाहिजे. काशे हे काय झालं ग? तुला हार्ट बरोबर कानाचं बी दुखणं जडलं. बहिरी झाली होय म्हणून ऐकना झालीस. काशे काशी तू काळी निळी कशी झालीस? हॉस्पिटल आहे. प्रेमावहिनी पण सॉलिड निघालं. त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्या पार. इश्काची शेती करतात म्हणे. इश्काची आता करा तुरडाळीची शेती.
ते बसलीत विजयराव. चल चल बोलूया त्यांच्याशी. विजयराव ओ विजयराव. विजयराव दुःख आवरा आवरा दुःख. दुःख हा दुःख नाही झालेलं मला. मग आग आग होऊ लागली अंगाची माझ्या. अरे बापरे. काशे तू मला भेट. नरडच दाबतो तुझं. तलवार तलवार कुठे आहे? तलवार द्या माझी. विजयराव, अहो असं रागावून पळून गेलेला माणूस परत येतं का? मग काय, शेवटी आपलेच दात आणि आपले जोड. हा, मग मी काय करू दोस्तांनो सांगा. मला तर काही सूचना झालंय. आपण एक काम करूया, पोलिसात जाऊया आणि त्यांना सांगूया तपास करायला तुमच्या बायकोचा. अहो यांची बायको काय हरवली आहे का किडनॅप झाली आहे तक्रार नोंदवायला? अरे हो. अहो ती तर स्वतःच्या पायाने पळून गेलेली आहे. विजयराव काय आहे, सज्ञान माणूस पळून गेला ना तर कायदा सुद्धा काहीच करू शकत नाही हो. हा, मग मी काय करू? काशे तू मला भेट, मग बघतोस तुला. नाही, ती आली की तुम्ही बघत बसा, पण आधी आपण काय करायचं ते ठरवूया. वहिनींचा ठाव ठिकाणा शोधून देणाऱ्याला आपण बक्षीस जाहीर करू. 1,00,000 रुपये. येस. गावागावात चौका चौकात नाक्या नाक्यावर पोस्टर लावू, फोटो सकट. तुम्ही म्हणत असाल तर गाई म्हशींच्या कुत्र्या मांजरांच्या पाठीवर पण लावून टाकू पोस्टर. हा, बायको हरवली आहे, हा. शोधून देणाऱ्याला इनाम रोख रुपये 1,00,000. क्या बात वा आहे. वा वा वा, चांगला सल्ला दिलात. मग? हा अब्रू जाईल सगळ्या गावात. तोंड दाखवायला जागा उरायची नाही. तोंडात शेण घालल पब्लिक, शेण. अरे एवढी चाड आहे ना अब्रूची, तर बायकोला पळून जाऊन द्यायचं नाही ना. नीट नजर ठेवायची तिच्यावर. ए चल रे, चांगलं सांगायला गेलो तर यांना त्याची किंमतच नाही. नाही तर काय. चल उठ, चल. नाही दोस्तांनो, तुमचे लय उपकार आहेत माझ्यावर. तुम्ही मला खांदा दिलात रडण्यासाठी, आधारासाठी, सांत्वनासाठी. आता मी माझा खांदा तुम्हाला देणार. तुम्ही डावा खांदा घ्या आणि तुम्ही उजवा खांदा घ्या. आम्हाला कशाला? नाही तर काय, कारण माझी बायको एकटी नाही पळाली, तुमच्या दोघांच्या बायकांना घेऊन पळाली आहे. अरे आपण त्यांच्या कपाळावरती सौभाग्याचा टिळा लावला आणि त्यांनी आपल्या कपाळावर शिक्का मारला. पळून गेलेल्या बायकांचे नवरे अरे कुठे गेले असतील त्या? त्यांना मोबाईल लावून बघा ना. खरंच, म्हणजे निदान कळेल तरी आपल्याला. करेक्ट आहे. काय नंबर आहे माझ्या बायकोचा? हाय सेव केलेला आहे. टुंग टुंग. कोणी केलं? नाही पलीकडून नेटवर्क बिझी आहे बहुत. काय विजयराव, लावा परत. आता बसा, आता मी दमली. आता मी एकदम लोळणार. एकदम झकास. प्रेमा अशी काय ग? बोर आहेस ग, चल ना. अगं राहू दे ग. इथे कसं मस्त वाटतंय, निवांत गारगार. नवऱ्याची कटकट नाही, सासूची वटवट नाही. असंच पडून राहावं असं वाटतंय बघ, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत. रिंग वाजली. पण काय ग, समुद्राच्या लाटांचा असा का आवाज ऐकू येतो या? प्रेमा, यो समुद्राच्या लाटांचा नाही गो, तुझ्या फोनचा आवाज आहे. आता का बया, माझ्या नवऱ्याचा फोन आहे. मग घे की. इकडे दे. अगं सांगून टाकेल सगळं. थांब, मी बोलते. हॅलो 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 हॅलो. काशे अय्या, विजय भाऊजी बोला.
वहिनी काशीला बोलवा. ईश का हो करमत नाही जरा सुद्धा विरह सहन होत नाही. वहिनी काशीला बोलवा प्लीज प्लीज. ती कशी येणार? अहो ती भजन करते भाऊजी. आ रघुपती राघव राजा रघुपती राघव राजा राम ऐकताय ना? पावन सीताराम. भजन गायलेत भजन. रघुपती राघव राजा राम. अहो गणपतीच्या देवळात रामाचं भजन. गणपतीच्या देवळात रामाचं भजन. ए असं असतं का? हा. रघुपती अहो सगळे देव शेवटी एकच भाऊजी. हा आणि तिचा देव पतिदेव. विजयराव तब्येत कशी आहे? तब्येतीला काय झालंय माझ्या? तुमची नाही हो, त्यांना विचारा. तब्येत पाणी कसं आहे? तब्येत ठणठणी. असं बरं ठेवू आता. बाय. अगं बाय माझे आबा बाय रघुपती राघव राजा राम राजा राम राजा राम. ठेवला ठेवला. तिघी सामील आहेत. गाडी माझी आहे हो.